चला मी निघालीये फिरायला ट्रिपला। माझी सगळी पॅकिंग करून झाली, ट्रिपची तयारी झाली। आता उद्या सकाळी पहाटे 5 वाजता मी निघणार आहे। मी तुम्हाला ट्रिप मध्ये गेल्यानंतर मी कुठं कुठं जाणार आहे ते दाखवणारच आहे। तर भेटूया आता उद्या सकाळी। सकाळी पहाटे 5ला आम्ही घरातून निघालो आणि मी कुठं चालली ते मी तुम्हाला सांगते। तर मी चालली 3.5 शक्तिपीठाला। 3.5 शक्तिपीठ करायचे म्हटलं की 4 ते 5 दिवसाचा प्रवास होतो आणि आमची मिनी बस होती, 20 सीटांची मिनी बस आहे। सकाळी सकाळी थंडी भरपूर असल्यामुळे सगळे अगदी गुरमुटून बसल्यात। आणि 3.5 शक्तिपीठापैकी पहिलं शक्तिपीठ कोल्हापूरच्या अंबाबाईचं। आम्ही सातारचं आहे आणि आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे, त्यामुळे ज्योतिबाच्या दर्शनाने आम्ही सुरुवात केली। ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहे। विदेताय हाय करा, आमच्या नंदुबाई पळतात पुढं। चला अर्धे मेंबर पुढे गेलेत, अर्धे मेंबर माग आहेत। 20 जणी आहे। हो पाठवणार की। मी नाव ठेवत नाही, कुणी निंदा। घरातून 5 वाजता निघाल्यामुळे ज्योतिबा इथे आम्ही सकाळी सकाळी 7 वाजता पोचलो, त्यामुळे ज्योतिबा डोंगरावर जास्त गर्दी नव्हती। थंडीच्या दिवसात वातावरण चांगलं असतं, त्यामुळे सहली सुद्धा भरपूर निघतात आणि भरपूर बायका सुद्धा फिरायला ट्रिपा काढतात। कारण आता बायकांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत, त्यामुळे बहिणी भरपूर प्रमाणात ट्रिपा काढत आहेत। सगळ्यांनी मिळूनच ज्योतिबा देवासाठी हार, नारळ, गुलाल, दवना, खडीसाखर घेतलं, एकाच दुकानात घेतलं। त्यामुळे सगळ्यांना आम्हाला 50-50 रुपयामध्ये एवढं सगळं साहित्य दिलं। तर बघा, ही आहे ज्योतिबा महाराजांची पालखी। संपूर्ण आवरण चांदीचं आहे। भाविक लोक दर्शनाला येतात तेव्हा या पालखीला सुद्धा गुलाल वाहून नमस्कार करतात। जास्त गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन 10 ते 15 मिनिटातच झालं आणि त्यानंतर देवळाच्या कडेने एक प्रदक्षिणा केली। कारण भरपूर लेडीज असल्या चला या या या, ज्योतिबा दर्शन झालं, आता पुढचं दर्शन। फोटो काढ। ज्योतिबाचे दर्शन करून आम्ही आलो कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये एवढी भरपूर गर्दी होती की अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। मुंग्यांसारखी माणसं होती, बायका होत्या। कारण आज शुक्रवार होता, त्यामुळे कोल्हापूरच्या देवी आईला खूपच गर्दी होती आणि नेहमीच कोल्हापूरच्या देवीला खूप गर्दी असते। एकतर लाईनमधून दर्शन घ्यायचं म्हटलं तर 7 ते 8 तास जातात आणि मुखदर्शन घ्यायचं म्हटलं तरी 2 तास जातात। त्यामुळे आम्ही निर्णय केला की मुखदर्शनच घेऊया। जर लाईनने दर्शन करायचे म्हटलं तर पूर्ण दिवस इथंच जाईल आणि आमचा प्रवास खूप मोठा होता, कारण आम्हाला 3.5 शक्तिपीठं करायची होती। त्यामुळे 5 दिवसाची ट्रिप 6-7 दिवसावर गेली असती। ज्याचं ज्याचं दर्शन होईल त्यानं कमानीच्या बाहेर येऊन थांबायचं असं ठरवलं होतं, त्यामुळे आम्ही दोघे कमानीच्या बाहेर येऊन थांबलोय। बाकीच्या यायच्या आहेत आणि आमची बससुद्धा कमानीच्या बाहेर येणार होती। आता थोड्याशा वयस्कर लेडीज पण होत्या आणि गर्दी भयंकर असल्यामुळे वयस्कर लेडीजला एवढं जास्त सुधरत नाही। सगळ्या बायका येईपर्यंत आम्ही सेल्फी घेतल्या, भरपूर फोटो काढले, कारण आपण जिथे जिथे गेलो त्याची आठवण असावी म्हणून फोटो सगळ्याच जणी काढत होत्या। त्यामुळे थोडासा उशीर सुद्धा होत होता। कोल्हापूरचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो तुळजापूरला जायला आणि तुळजापूरमध्ये आमचा मुक्काम होता।
तुळजापूरला जाताना रूटवरच नरसोबाची वाडी आहे, तिथंसुद्धा आम्ही जाणार आहोत. आता तिथे गेल्यानंतर भेटूया. दुपारचे 3 वाजले होते. सर्वांनीच घरून जेवण आणले होते. वाटेत आम्ही एक शाळा बघितली. शाळेबाहेर छान पटांगण होतं, झाडं भरपूर होती आणि झाडाखाली जेवण करायला सगळेजण थांबलो. जेवण करायला एवढं भारी वाटलं, एवढी मज्जा आली की 20 जणींनी 20 प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या. कोणी कोणी तर डबल भाज्या आणल्या होत्या. आज खरं तर सगळ्यांच्या भाज्यांची चव घ्यायला भेटली आणि मस्त आनंद वाटला. जेवण आटपून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आमच्या मिनी बसमध्ये मस्त डॉल्बी सिस्टीम होती, त्याच्यामुळं मस्त गाणी लावली होती आणि सगळ्यांच्या अंगात ताल भरला होता. मस्त एन्जॉय चाललेलं. त्यानंतर तुळजापूरला जायच्या अगोदर वाटेतच नरसिंहपूर लागतं, तर आम्ही ठरवलं की नरसिंहपूर पाहायचं. नरसिंहपूरला 5 नद्यांचा संगम आहे आणि इथं बघा आमच्या नंदुबाई होम शांत्या वगैरे गॉगल बिगल केल्या लावून जातात. मस्त बाई गॉगलच दिसत. तिकडे खाली आहे का? आमच्या सगळ्या ग्रुपचं नदीच्या काठावर उभं राहून फोटो काढायचं चाललं होतं. मलाही बोलवत होत्या, पण मला थोडंसं घाटाचं आणि नदीचं शूटिंग करायचं होतं, त्यामुळे मी शूटिंग करत होती. आणि आमच्या नंदुबाई मला वाकडं दाखवत होते. हा आहे आमचा अर्धा ग्रुप आणि अर्धा ग्रुप दुसरीकडे आहे. आमच्या नंदुबाई खूप मजेशीर आहेत बरं का. एकदम चेष्टा मस्करी करतात आणि एकदम फ्री राहतात. या नंदुबाई आणि मी शेजारीच राहत होतो. या नंदुबाईंना गावातच दिला आहे. फक्त 4 वर्ष झाली त्यांनी दुसरीकडे घर बांधलं आहे, नाहीतर यापूर्वी आम्ही दोघी शेजारी राहत होतो आणि एकदम मैत्रिणीसारखंच राहत होतो. तर आता बघा आमचा एवढा मोठा ग्रुप, 20 जणींचा ग्रुप, एवढा ग्रुप घेऊन आम्ही चाललो आहे 3.5 शक्तिपीठाला आणि या तर खूपच मजेशीर आहेत. काय हो? नरसिंहपूरचं दर्शन आटपून आम्ही आलो तुळजापुरामध्ये. तुळजापुरामध्ये खूप गर्दी होती आणि आम्हाला दर्शन भेटणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं आत्ता थोडंसं बाहेर फिरूया, बघूया आणि संध्याकाळी इथे मुक्काम केल्यानंतर सकाळी पहाटे आंघोळा करून देवी आईचं दर्शन घेऊया, म्हणजे आपल्याला दर्शन चांगलं भेटेल. फिरून झाल्यावर आम्ही सगळेजण आलो हॉटेलमध्ये जेवायला. 9 वाजले होते आणि एवढ्या सगळ्यांची ऑर्डर देईपर्यंत, जेवण होईपर्यंत 2-2.5 तास तर जाणारच होते. तर आजचा व्हिडिओ एवढाच. इथून पुढचं दर्शन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय बाय.